मित्र आज आपण पारेश्वर केसरी अमोल दादा त्या मैदानात होतो आणि त्या मैदानात गुले यांचा पक्षा आणि त्यांचा शंभू या गाडीचं गुलाची मानकर आहे 6 नंबरचं. आता आपण पक्षाची टीम करतो. नमस्ते बाया. नमस्ते. आज पक्षा आणि शंभू गुलाची मानकर झाली, याबद्दल काय सांगा? ही गाडी आमची आधी 2 वेळा पडली. 2 वेळा आम्ही सीमेला मार खाल्ला, पण आम्हाला काही फरक नाही. तरी बी आम्ही पडलो. अजून आम्हाला माहिती आहे एक ना एक दिवस ही गाडी फायनलला राहणार आहे. ते आज सिद्ध करून दाखव. तिन्ही फेऱ्या संतुलित मारली गाडी. हा, तिन्ही फेऱ्या संतुनी गाडी आणली. होय. हो. सेमीला भारी निघाला. सीमित ते आतून लागलं. ते दोन मैदान गाडी पळाली. सीमीला कड लागलं दोन्ही मैदान. आज तिसरा मैदान होतं त्याचं त्या संघ. ते आज मधून लागली साध्य करून दाखवलं पाहिजे. आणि फायनलला 2 नंबर. दोन नंबर. हो. ज्यावेळेस सेमी पास म्हणजे फायनलसाठी गाडी पात्र झाली हो. त्यावेळेस सेट रडत होतं. मी तिथपर्यंत गेलो ते परत ते आला नाही मला व्हिडिओमध्ये. ते बघितलं का तुम्ही? ते काय झालं, आता लय जणांनी बैल द्यायला नाकार दिलाय आम्हाला. तर त्याला सिद्ध करून दाखवतो. ती मध्ये दाखवतो. आता नवीन वर्ष त्यांनी सुरुवातच केलेली आहे. त्याचा ते काही विषयच नाही. आता ते सेट येणार थोडंसं म्हणून आता म्हणून मी म्हणलं होतं सेटला पुढे या म्हणलं. त्यांच्या आनंद अश्रू होतं त्यांचं. मग त्याचं कारण काय? कारण म्हणजे यो आमचा भाऊ आहे, त्याचा आज वाढदिवस आहे आणि त्याच्यामुळे आज बैल पाळवायचं नव्हतं. कारण 11ला बैल पाळणार आहे. त्याच्यामुळे त्याच्या शब्दा खातीर आज बैल पाळावं लागेल. ह्याच्या शब्दा खातर. हो. म्हणजे ह्याच्या वाढदिवसासाठी काय भाई आज वाढदिवसाचं पक्षाने दिलं का गिफ्ट? हा, दरवर्षी मागच्या वर्षी पण कराड्याच्या मैदानाला राहिलो होतो. या वर्षी पण राहिलो. बर्थडेच्या दिवशी दरवर्षी म्हणजे बैल आपल्याला गुलाल देतो म्हणजे देतोच. आणि पक्ष ठीक आहे, चढ उतार होत राहतात. पक्ष नाराज नाही करत. नाराज नाही. अजून आजपर्यंत आम्हाला आमचा बैल कुठल्या बैलाला कमी पडलाय हे दाखवा आम्हाला. कुठल्या बैलाला आमचा बैल कमीच नाही. जिथं जाईल तिथं बैलांना नाव आमचं ठेवलं म्हणजे ठेवलं. बैलाला बैल लागला की काय बी करू शकतो. गाडी सोडतच नाही. म्हणजे आता बी आम्ही जिथं काम करतो, काही व्यवसाय करतो, त्या ठिकाणी बी म्हणजे ती पोरं कधी मैदान नसतात ती बी नाव करतात की तुमचा बैल असं असं पळतो बाबा. ते गुलांचा पक्ष कोणाचा. आम्ही स्वतःहून म्हणत नाही त्यांना की बाबा आम्ही त्या बैलासोबत असतो. या ते कोणालाच माहीत नसतं. पण तीच आम्हाला सांगतो तो गुल्यांचा पक्ष कोणाचा आहे. बैलेच आता फॉर्मला आला तेव्हा आमचं मन बी भरून येतं तिथं. अभिमान वाटतं ना. तुम्ही बघितलं का पक्षाचा रुबाब, असं त्याचं उभा राहणं बघणं हे म्हणजे एक वेगळंच आहे. त्याला सगळं कळतं. त्याला म्हणजे फोटो तुम्ही कॅमेरा करून उभा राहिला तर त्याला कळणार की आपलं काहीतरी करतात बाबा. आता तुम्ही मोबाईल साईडला घेतलं तर बैल आता ह्यांना बाजूला करणार सगळ्यांना खेडेगत करणार. हो. मग असा बरा शांत उभा राहिला. तर तुम्ही कॅमेरा घेऊन उभा आहे मग तो शांत उभा आहे. त्याला कळतं. त्याला सगळं कळतं. होय ना. हो. हा गुलाबाचा खरं सिलसिला कायम राहावं. शेटच्या दावणीला अजून दुसरी बैल कुठलं काही एकच आहे? सुंदर एक आहे. त्याला थोडा दुखापती देते बैल. त्याच्यामुळं त्याने बी लय नाव केलं आमचं. ते बी आत्ता बी सलग त्याने 10 मैदानी 1 नंबर केलं. ते बी चांगल्या गाड्या मारून. त्याने बी चांगल्या गाड्या मारून त्याचं थोडं पायाला दोन्ही पायाला मागचं उठतं बसायला थोडा त्रास होतो त्याला बी आता उपचार चालू आहे. ते बी आता एवढ्या महिन्याभरात कमबॅक करत. निश्चित कमबॅक होईल. त्याचा कमबॅक होईल सुंदरचा बी. आणि पक्षाचा कमबॅक झाला पण पक्ष अजून वरच्या नंबर गेले कायम चर्चेत राहील. कायम तुमच्या टीमचं नाव चर्चेत ठेवल. त्याच्यानंतर बी अजून एक आदत वासरू तयार करायचं चाललंय. ते मागं स्वस्तिक म्हणून वासरू घेतलं नाही. ते बी आज पहिलंच मैदान त्याला काढलं. पण चांगल्या गटामध्ये तो 3 नंबरला टाकीत उतरला. ह्याचं समाधान. तरी समाधान पहिलंच मैदान बघा मित्र. असं मला खातं असतंय की कसं का असं वासरू सरळ पळायला 3 नंबर द्या पण समाधान आहे. हे समाधान ज्याच्याकडे असतं ना ते कंटिन्यू समाधानाने गाडी बोलायला आता. आम्ही आजपर्यंत आमचा कुणी बी फोटो दाखवा की छकड्यात उभा राहून हातवर केला हे केलं. आजपर्यंत आमच्या कुठल्याच पोराचा फोटो नाही छकड्यात उभा राहून. नाही का? शेटचा नाही, पोरांचा नाही, कुणाचा बी नाही. आजपर्यंत कधी दाखवा की ह्याची गाडी मारली म्हणून खालून वरडत आलोय, शिव्या गाळ्या करत आलोय, कधीच नाही. तर मला आजपर्यंत असं कधी पुढे दिसलं नाही. कधीच नाही. आमचं म्हणजे दुसऱ्याचा बैल पळला तरी हा बाबा बैल चांगला पळला असं आमची नीतिमत्ता आहे. त्याच्यामुळं आजपर्यंत जाईन त्या मैदानात बैल जेव्हा बैल पुरलाय ना याला तेव्हा गुलाल फिक्स. निश्चित. आणि अजून गुलाल फिक्स राहिला चर्चेत राहिला तर 2026 वर्ष तुमच्या टीमसाठी निश्चित चांगला. पायऱ्यासाठी बाकी काय अडचणी नाही, काय नाही. याला फक्त बाकीचीच आहे ना जी हेनवी करतात की ते पळतच नाही. ह्याने त्या दिवशीच्या बरडच्या मैदानात बी साध्य करून दाखवलं. लोक म्हणायचे हे डावीने पळत नाही. डावीने याने कड काढली तिथं. थोड्या टाकीत क्वार्टर फायनलला राहिलं तिथं.
बरडच्या मैदान डाव्या खांदी कड काढून ते बी. तिथून सुरुवात झाली फुलपावली. 1 तारखेपासून. हो बरं. निश्चित अशीच ही सुरुवात कायम राहील. असं चर्चेत राहील तुमची टीम. आणि आता आपण इथे थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.